तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीची जी बोर्ड परीक्षा आहे जी 2025मध्ये होणार आहे ती अत्यंत जवळ आलेली आहे आणि त्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर मागच्या काही व्हिडिओंपासून सराव प्रश्नपत्रिका 10वीच्या शेअर करायला सुरुवात केली होती. तर प्रत्येक विषयाची एक सराव प्रश्नपत्रिका आपली झालेली आहे. सराव प्रश्नपत्रिकेचे जे व्हिडिओ आहेत त्याचं दुसरी सराव प्रश्नपत्रिका आपण तुमच्याशी शेअर करतो. चॅनलवर आपल्याला प्रत्येक विषयाचे साधारण 5 प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तुमच्याशी शेअर करायच्या. त्याच्यातली ही दुसरी प्रश्नपत्रिका आहे. 10वी सराव प्रश्नपत्रिका दुसरी. विषय आहे भूगोल. तर भूगोल विषयाची ही एकूण 40 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या पॅटर्ननुसार ती तुमच्या सरावासाठी आता मी इथे तुमच्याशी शेअर करतो. पूर्ण याचा सराव प्रश्नपत्रिका म्हणून उपयोग करा. म्हणजे आपण दिलेल्या एकूण 5 प्रश्नपत्रिका जर केल्या तर त्यातले बऱ्यापैकी प्रश्न काही प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत दिसतील आणि त्यासारख्या इतर प्रश्नांची जी पुस्तकातली इतर प्रश्न आहेत त्यांची तयारी केली तर तुम्हाला लक्षात येईल की याचा तुम्हाला उपयोग होईल या परीक्षेमध्ये. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा म्हटलं. म्हणजे विधानं काय करायचे पूर्ण करा आणि उत्तरपत्रिकेत परत लिहा. भारतातील या शहरात नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडतो. कोणत्या शहरात नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडतो? मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली. तर काय करायचं यातला योग्य पर्याय निवडायचा. अरवली पर्वताच्या पायथ्याशी कोणते पठार आहे? तर 4 पर्याय आहेत, बुंदेलखंड, मेवाड, मावळा की दख्खन. भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. त्याचं कारण काय? कमी राष्ट्रीय उत्पन्न, प्रचंड लोकसंख्या, मोठे कुटुंब, अन्नधान्य कमतरता. तर त्यातला योग्य पर्याय निवडायचा. 2016 साली ब्राझीलमध्ये साक्षरतेचं प्रमाण किती टक्के होतं? त्यातला योग्य पर्याय या 4पैकी लिहायचा आहे. तर सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे तुम्ही स्वतःही उत्तरं शोधायची आहेत आणि त्याची उत्तरं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पण खाली सांगू शकता. योग्य जोड्या जुळवा. अस्तंभ आणि ब स्तंभ असे दोन्ही आहेत. ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग, रस्ते वाहतूक, रिओ दी जेनेरिओ, मनमाड हे अस्तंभमध्ये आहेत आणि ब स्तंभामध्ये पर्यटन स्थळ, भारतातील रेल्वे स्थानक, सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग, प्रमुख रस्ते मार्ग, 40° पश्चिम रेखावृत्त आणि भारतातील विमानतळ. तर यांच्या योग्य जोड्या काय करायच्या? जुळवायच्यात. आता बघा एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तरे लिहामध्ये ब्राझीलच्या कोणत्या भागात तुलनेने सम हवामान आढळते? आता तयारी करताना मात्र सगळी करा कारण बोर्डाच्या परीक्षेमध्ये कुठलेही येऊ शकतात. त्यामुळं सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळं कोणतेही 4 वगैरे असं न करता सगळ्या प्रश्नांची तयारी करा. कोणत्या भागात ब्राझीलच्या तुलनेने सम हवामान आढळते? कोणत्या घटकातील भिन्नतेमुळे वस्त्यांच्या आकृतिबंधात विविधता आढळते? आंतरराष्ट्रीय स्तरांवर आर्थिक व्यवहार करताना कोणते चलन वापरले जाते? ब्राझीलमधील कोणत्या भागात गवताळ प्रदेशातील प्राणी आढळतात? आणि सरासरी आयुर्मान म्हणजे काय? त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 तुम्हाला पुरवलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा. तसेच त्यांची नावे द्या आणि चिन्हांची सूची तयार करा. तर ब्राझीलचा नकाशा जर तुम्हाला दिलेला असेल तर त्याच्यामध्ये कटिंगा, कॅसिनो पुळण, पंपास गवताळ प्रदेश, ब्राझीलची राजधानी, लोकसंख्येची दाट घनता असणारी 2 राज्ये आणि गियाना उच्चभूमी. त्यानंतर दिलेल्या नकाशाचे वाचन करा. हा जो नकाशा आहे भारताची लोकसंख्या घनता 2011. तर हा व्यवस्थित इथे बघायचा आहे आणि त्याच्यावरची प्रश्नांची अचूक उत्तरं द्यायची. हवं तर मी थोडं झूम करून दाखवतो. हा नकाशा दिला आहे लोकसंख्या घनतेसाठी. तर तो एकदा व्यवस्थित बघा. त्याच्यानंतर त्याच्यावरची प्रश्न उत्तरं. लोकसंख्येतील सर्वाधिक घनता असलेले प्रदेश कोणते? सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश कोणते? महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता किती आहे? पश्चिम बंगाल राज्यात लोकसंख्येची घनता किती आहे? आणि मणिपूर राज्यामध्ये लोकसंख्येची घनता किती आहे ते लिहायचं. त्याच्यानंतर भौगोलिक कारणे लिहा. याच्यामध्ये सुद्धा कोणतेही 2 वगैरे न करता सगळे करा. भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. त्याचं कारण लिहायचं आहे. लोकसंख्या हे महत्त्वाचे संसाधन आहे. त्याचंही कारण लिहायचं आहे. ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. या सगळ्याची भौगोलिक कारणं सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे 4च्या 4ची तयारी चांगल्या प्रकारे करा. प्रश्न क्रमांक 6 खालील दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे बहुरेषा आलेख काढा आणि उत्तरे द्या. स्थूल आंतरदेशीय उत्पादन व्यापाराचा हिस्सा भारत व ब्राझील. ओके. कोणत्या देशाचा स्थूल, आता प्रश्नोत्तरं पण त्याच्यावरची द्यायचे आलेख काढून. तो कोणत्या देशाचा स्थूल आंतरदेशीय व्यापारातील हिस्सा जास्त आहे? 2016मध्ये भारताच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा किती होता? आणि 1980मध्ये ब्राझीलच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा किती आहे? किंवा दोन्हीपैकी एक म्हटलं याच्यात किंवा
त्याला दुसरा प्रश्न आहे, एकतर तो आलेख आणि प्रश्न उत्तर करा किंवा दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरं द्या. भारत व ब्राझील, पर्यटन व अर्थव्यवस्था. याच्यावरून इथे बघा, हे जे दाखवले पर्यटन व्यवसायातील लोकसंख्या आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटन व्यवसायाचं योगदान. हा जो आकृतीतील आलेख आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, तो प्रकार लिहायचा आहे. आलेखात कोणत्या बाबी दाखवलेल्या आहेत, कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायात योगदान जास्त आहे, एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता, आणि भारतातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे किती टक्के लोकसंख्या पर्यटन व्यवसायात गुंतलेली आहे. 2016 साली भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनातील पर्यटन व्यवसायाचे योगदान सुमारे किती टक्के आहे. तर ते ह्या 6 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आता त्यानंतर शेवटचा प्रश्न जो आहे, याच्यामध्ये सुद्धा 3 प्रश्न तयार करा, सविस्तर उत्तरे लिहा. क्षेत्रभेटीमुळे कोणत्या भौगोलिक ज्ञानामध्ये वाढ होते ते उदाहरण देऊन स्पष्ट करायचं आहे. ब्राझील व भारतातील वन्य प्राणीजीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा आणि भारतातील वस्त्यांच्या वितरणाविषयी माहिती द्या. तर इथे काय करायचं आहे, आपण सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळं तिन्हींचीही तयारी तुम्ही चांगल्या प्रकारे करायची आहे. तर एकूण तुमची 40 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे भूगोल विषयाची, तर ती पूर्ण होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचे ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या बघू.